राजकारणामध्ये प्रत्येक दिवस हा आव्हानाचा असतो. प्रत्येक दिवशी काय घडल याचा अंदाज कुणालाही येत नाही. कुणाची भूमिका तळ्यात, कुणाची भूमिका मळ्यात आणि नेमका व्यक्ती कुठल्या वेळेस कोणती भूमिका कोण घेईल आणि सकाळी आपल्यासोबत बसल्याला सायंकाळपर्यंत आपल्यामध्ये आहे किंवा राहणार नाही याची काहीही गॅरंटी नसते. म्हणून शेवटी शेवटी अजित पवारांनी एक वाक्य बोललं होतं, "गड्यांनो, राजकारण लय वांगाळ आहे." आता एक माझ्या आवडीचा खेळ होता शाळेमध्ये खो-खो. खो-खो, बॅक-खो, पळ द्यायचं, खो द्यायचा. आता ह्या राजकीय पटलावरती खो-खो हा भरपूर वेळ चालला आहे आणि आता खो द्यायची पाळी ही शरद पवारांची आलेली आहे. शरद पवारांचा पक्ष हा NDA सोबत इनडायरेक्टली छुप्या पद्धतीनं उभाच होता, आताही उभाच आहे. मित्रांनो, आपल्याला ह्या सगळ्या विषयावरती बोलायचं आहे आज. उद्धव ठाकरे साहेबांची आत्ताची अवस्था कशी झाली आहे आणि शरद पवारांनी नेमके कसे फासे फिरवलेत किंवा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या सगळ्या भाकऱ्या पळवल्यात. आपल्याला आज या विषयावरती बोलायचं आहे. मित्रांनो नमस्कार, राम राम आणि रामकृष्ण हरी. सर्वांना स्वागत करतोय. बघा, एक सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. 2014मध्ये उद्धव ठाकरेच्या पक्षांची म्हणजेच शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी शरद पवारांनी भाजपला म्हणजेच मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा बाहेरून दिला होता. म्हणजे त्यावेळेस यांना त्यांची विचारधारा आडवं आली नव्हती आणि 2019मध्ये यशस्वीपणे त्यांनी उद्धव ठाकरेंना ह्या महायुतीमधनं जसा तांदळातील खडा बाहेर काढावा अलगद असं अगदी तंतोतंत पालन करत बाहेर काढलं आणि काँग्रेससोबत बसून सत्ता स्थापन केली आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलले होते की कमी आमदार असताना मुख्यमंत्री कसा करतात किंवा होता येतं हे शरद पवारांनी शिकवलं. पण त्यांना हे कळलं नाही की शरद पवार काय काय शिकवतील, शरद पवार कुठले कुठले तुम्हाला धडे शिकवतील हे त्यांना नंतर हळूहळू कळू लागलं. एक वैचारिक जोरावरती जी शिवसेना आत्तापर्यंत दिमागामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरत होती, आपले पाळंमुळं खेडेगावापर्यंत पोहोचले होते, ते त्या रात्रीमध्ये झटक्यामध्ये त्यांनी सर्वांचा भ्रमनिरास केला आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या वैचारिक बाजूच्या विरोधामध्ये जाऊन सत्ता स्थापन केली. बाळासाहेब बोलले होते की ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल तर मग दुकान बंद करेन, पण या ठिकाणी अख्खं दुकानच काँग्रेससोबत खोललं गेलं. मग अशा वेळेस त्या विचाराची पायमल्ली झाल्यामुळं 2022मध्ये परत एक शिवसेनेमध्ये बंड झाला. तो बंड 40 आमदार घेऊन, ते पण सत्तेमधील आमदार, सत्तेमधील मंत्री यांनी यांची साथ सोडली आणि त्यांनी एकनाथ शिंदेसोबत रिस्क घेऊन गेले. पुढलं भवितव्य काहीच माहिती नव्हतं, पण त्या लोकांनी ती रिस्क घेतली आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आपला संसार थाटला मूळ वैचारिक पक्षाशी, मूळ विचारांशी. त्यानंतर शरद पवारांची ही पार्टी गेली. जैसे त्यांचे कर्म जैसे फळ देतो ईश्वर, अशी गोष्ट आहे. शेवटी कर्माचे भोग भोगावे लागतात आणि त्यावेळेस शरद पवारांची ही पार्टी फुटली असं लोक म्हणतात. पण माझं आकलन असं आहे की शरद पवारांची पार्टी शरद पवार असताना फुटेल शक्यता नाही. कारण शरद पवारांना माहिती होतं आता आपल्या पार्टीचं आणि आपल्या लोकांचं काही खरं नाही. त्यामुळं त्यांनी एक वेळेस दादा हे बोलले होते की जो शपथविधी पहाटे घेतला होता त्यामध्ये पूर्णपणे गायडन्स हे शरद पवारांनी केलं होतं. अजित पवारांचा प्रत्येक निर्णय हा शरद पवार हे घेत होते, घेत राहिले आणि पवारांच्या गेल्यानंतर त्यावेळेस मात्र सगळे फासे उलटे पडू लागलेत. आता काही दिवसापूर्वी 6 खासदारांनी निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरेंच्या, त्यांनी परत यांची साथ सोडली. कारण बुडत्या सूर्याला कुणी नमस्कार करायला तयार मित्रांनो नसतं.
कारण सर्वांना ती पहाट उल्हासदायी आनंदी हवी असते. ही राजकारणाची पहाट, राजकीय भवितव्य ही या पक्षासोबत राहून यांचं राहणार नाही. कारण तो विश्वास लोकांमध्ये, त्या कार्यकर्त्यामध्ये, नेत्यामध्ये हे लोक निर्माण करू शकणार नाहीत. याची कल्पना राजकारण्याला, त्यांच्या मंत्र्यांना, माजी मंत्र्यांना आणि खासदारांना होती. त्यांनी निर्णय घेतला, ते 6 जण बाहेर आले. मग आता एक दुसरी गोष्ट झाली. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यानमध्ये शरद पवारांनी आपल्या आमदारांसोबत एक बैठक केली एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये. मग त्यावेळेस मात्र राऊतांची पूर्णपणे धांदरली. त्यांना कळून चुकलं, काका काहीतरी मोठं करण्याच्या भानगडीत आहेत. आणि आता सध्या बातम्या आहेत की 9 आमदार हे इंडियासोबत जाणार आहेत. काही खासदार आहेत. सुप्रिया सुळे म्हणतात की हे नाही, हे अफवा आहेत. कारण ठाकरेंचे लोक हे पूर्वी असंच म्हणायचे, हे अफवा आहेत. पण त्या घटना घडल्या आणि त्या घटना घडून आल्याही. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील जी घटना होणार आहेत, त्या घटना शरद पवारांचं नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य ठरवणार आहेत. कारण युद्धामध्ये जर विजय पाहिजे असेल तर सेनापती आणि राजा हा कणखर मैदानामध्ये पाहिजे. नाहीतर सैन्य कितीही बलाढ्य असू द्या, ते अवश्य ते युद्ध हरतं. अशी अवस्था यांची झाली आहे. यांचे सेनापतीच गुल झालेत, नेतेही गुल झालेत. आता उरलेत ते फक्त संपादक आहेत आणि काही विचारवंत फोटोग्राफर आहेत, काही कारखानदार आहेत. यांच्यानं राजकारण होईल ना होईल शंकाच आहे. पण शरद पवारांनी भाजपला संपवण्याच्या नादामध्ये स्वतःही संपून गेलेत आणि उद्धव ठाकरेंची ही वाट त्यांनी लावलेली आहे. सर्व रस्ते हे बंद झालेले आहेत. पर्याय पुढे काहीच नाही. विलिनीकरण किंवा सोबत जाणं हाच पर्याय आहे. कारण एकमेव राजकारणातील शरद पवार असे आहेत, ते सत्तेशिवाय, ते राजकारणाशिवाय राहू शकत नाहीत. एवढंच खरं आहे. तुमचं मत काय आहे नक्कीच नोंदवा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.